नमस्कार. हल्ली महाराष्ट्रामध्ये तर खूपच वातावरण तापलेलं आहे. मराठीत बोला, मराठीत बोला. ते योग्यच आहे. हल्ली बाहेरील लोकं येतात, इथे बिझनेस करतात, राहतात, खातात आणि इथली संस्कृती स्वीकारण्यासाठी कुठेतरी ते मागच पाहतात आणि इथल्या मराठी लोकांची, मराठी भाषेची आणि इथल्या संस्कृतीचे अपमान करतात. यावर जो मनसे कार्यकर्त्यांनी आणि इतर लोकांनी जो हे घेतला, पुढाकार घेतला आहे आणि महाराष्ट्रात आता मराठीच बोलायचं, अं, हे कुठंतरी योग्यच आहे असं मला तरी वाटते. पण ह्या सर्व गोष्टीचा पूर्ण भारतभर गाजाबाजा होत आहे, यावर विचार करण्याची गोष्ट आहे. हल्ली तामिळनाडू, साऊथचे जेवढे स्टेट आहेत त्यांनी आपल्या लँग्वेजसाठी जो आवाज उठवला होता त्यावर कोणी एवढं बोललं नाही. पण मराठी माणसांनी यावर आवाज उठवला तर सगळ्या भारतातले लोक जागे झाल्यासारखे झाले. जिकडे तिकडे मराठीचा डंका चालू आहे की महाराष्ट्रात आल्यावर मराठीच बोलावं लागते, हे योग्यच आहे. मराठीचा डंका हा पूर्ण भारतभर असायलाच पाहिजे. आता प्रश्न पडतो की आपल्याला ही मराठी भाषा समोर टिकवायची आणि ह्याचं जपायचं कसं. तर प्रत्येक मराठी माणसांना, उद्योजकांना, कलाकारांनी, लेखकांनी, कुठल्याही काही संस्थेमध्ये मराठी भाषेला आपण प्रमोट करायला पाहिजे. मला असं वाटते की जे मराठी माणसं मोठे झाले आहेत ते त्यांनी मराठीला कधीच धरलेलं नाही. जसं आपले किती मोठे क्रिकेटर होऊन गेलेले आहेत, पण ते कधीच मराठीच्या मुद्द्यावर बोललेले नाही. काही मोठे कलाकार आहेत ते सुद्धा बोललेले नाही. आणि असे कित्येक लोक आहेत जे राजकारणी आहे, मोठे झाले, लेखक झाले, त्यांनी कधी मराठीचा पुढाकार घेतला नाही. तरी मला असं वाटते की सगळ्यांनी ह्या गोष्टीसाठी एकत्र यावं आणि मराठीला जपावं. यामुळे काय होईल, पु ल देशपांडेंनी एक गोष्ट म्हटली आहे की जो आपल्या भाषेवर प्रेम करतो तो दुसऱ्याच्या भाषेवर प्रेम करतो. हे बरोबरच आहे. म्हणजे आपण मराठी भाषेवर प्रेम करू आलो, नक्कीच आपण दुसऱ्या भाषेचा सुद्धा आदर करणारच आहोत. त्यामुळे आपण कुठल्याही गोष्टीला अनादर करत आहोत, कुठल्याही भाषेचा अनादर करत आहोत, हे तर आपल्या मराठी वृत्तीमध्ये नाहीच आहे. त्यामुळे आपण आपल्या मराठी भाषेला जपण्यासाठी जो भाग घेत आहे त्याला आपण पुढाकार घेतला पाहिजे आणि सगळी मराठी लोकांनी एकजूट यायलाच पाहिजे. धन्यवाद. जय महाराष्ट्र.